करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे स्टेजवरती हे मान्यवर जे बसलेत प्रत्येक जण त्यांच्या आत्मीयतेने त्यांना जॉईन झालेत हे तुम्हालाही कल्पना आलेली असावी. स्टेजवर बसलेले मान्यवर रमाकांतजी अडके, त्याचबरोबर उद्योगपती बसवराज कुल्लोळी. मी आवर्जून सांगेल की कुल्लोळी सरांचं वय 87 आहे आणि तुमच्यापैकी तुमच्या आजूबाजूला एखादा मुलगा की जो शिक्षणापासून वंचित आहे किंबहुना शिक्षण घ्यायचंय पण आर्थिक अडचण आहे, तुम्ही शब्द टाका फक्त. ही विल बी रेडी टू हेल्प यू फॉर एनी हेल्प. म्हणजे तुम्हाला एज्युकेशन मटेरियल असेल, ऍडमिशन प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम, एनिथिंग. आज जाताना त्यांचा नंबर तुम्ही अवश्य घ्या. त्यांना इथं सोनवणे सरांनी बोलवायचा उद्देश काय की असे उद्योगपती आहेत, त्यांच्या 3 कंपन्या आहेत आणि डेव्हलप केल्यात त्यांनी स्वतः आणि झिरोतनं सुरुवात झाली. त्यांना माहिती आहे स्ट्रगल काय असतो. सो सोनवणे सर हॅज कॉल्ड हिम जस्ट फॉर दॅट पर्पज. तुमच्यापैकी स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूला एखादा गरजवंत विद्यार्थी असतो, विद्यार्थिनी असते, शिक्षण घ्यायचंय, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, त्याच पद्धतीने रमाकांत अडके सर सुद्धा आहेत. त्यांना जमेल त्या पद्धतीने डेफिनेट हेल्प करतील अशी त्यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो. आम्ही तर आहोतच नो डाऊट. प्लस आता 2 डॉक्टर पलीकडे बसतात की ज्यांच्या अंडर काही लोकांनी डॉक्टरेट केल्यात, बनसोडे सर आणि पांडुरंग भोसले सर. या दोघांनाही आपण ऐकलं आणि मन भरून आलं की ग्रामीण भागातनं धडपड करत माणूस इतक्या उंचीवर पोहोचतो आणि डिलिट सरची पदवी सुद्धा मिळवतो थायलंडची. इट्स व्हेरी गुड थिंग. आता महत्वाचा विषय आपण वळूयात की सर जरी म्हटले वेळेचं बंधन नाही, पण मला माहिती आहे की सायकोलॉजी सांगते 22 मिनिट्स नंतर आपलं अटेन्शन डिस्टर्ब होतं. त्यामुळे माझा ओव्हरऑल व्याख्यानाचा विषय जो आहे तुम्हाला प्रत्येकाला मनापासून आवडेल या पद्धतीने बोलेल. आता थोडं कठीण काम असं आहे की पॅरेंट्सचं वय साधारणपणे 45-50 किंवा 45 आणि विद्यार्थी हे साधारणपणे छोट्या वयाचे आहेत 12-15. तर या सगळ्यांना मॅच करून मी बोलायचा प्रयत्न करतोय. बाहेर सरांनी मला दाखवलं की आजचा हा जो रंगभरण स्पर्धा हा जो विषय होता, साई कला आविष्कार नाट्य संस्था, तर त्या रंगभरणामध्ये थीम दिली होती ती चंद्रयानची थीम दिली होती आणि ते मी आवर्जून येताना प्रत्येक चित्र पाहत होतो. रंग भरलेले पाहिलेच, पण काहींनी PSLV लिहिलंय, काहींनी GSLV लिहिलेलं आहे, बरोबर ना. तर PSLV म्हणजे काय, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. GSLV म्हणजे काय, जिओ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आता पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे इलिप्टिकल म्हणजे अंडाकृती ज्याला म्हणतात, अशा पद्धतीने ते फिरतं. म्हणजे एका देशावरनं दिवसातनं ते 2दा येतं. दॅट इज दी अंडरस्टँडिंग यू मस्ट नो. आणि GSLV म्हटलं की तो जिओ सॅटेलाइट म्हणजे पृथ्वीच्याच गतीने ते फिरतं आणि त्या पद्धतीने ओव्हरऑल आपण पाहिलं तर PSLV ची कपॅसिटी जास्त असते. रादर इट विल गिव्ह मोर डिटेल्स अबाउट दॅट. आता चंद्रयान आपण जर पाहिलं तर चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3, बरोबर ना. आता सरांनी सांगितलं की माझी PhD आहे मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये आणि DRDO मध्ये मी 37 इयर्स काम केलंय. अनेक व्याख्यानं झाली, माहिती दिली, पण आमचे काही विभाग असे असतात की वी आर नॉट अलाउड टू स्पीक एनिथिंग अबाउट द वर्क अँड दॅट वी शुड फॉलो. इन फॅक्ट तुम्ही सुद्धा ते अंडरस्टँड करू शकता. पण संशोधन कसं करावं, पेटंट्स कशी घ्यावीत, आपल्याला पुढे काय काय करता येऊ शकेल, ते डोअर कोणी बंद करेल का, लाईट येते चेहरा. सो व्हॉट वी शुड अंडरस्टँड. आता लहान मुलं जी आहेत, तुम्हाला शास्त्रज्ञ कसं व्हायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल. त्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देईल. कदाचित या हॉलच्या बाहेर जाताना काही शास्त्रज्ञ घडलेले देखील असतील. ती लाल बॅग देत, लाल बॅग. हे एक पुस्तक आहे, कदाचित काही मुलांनी मुलींनी पाहिलं असेल. या पुस्तकाचं नाव शोध आहे आणि डॉक्टर APJ कलाम एका मुलीला बक्षीस देतात की जी 10वीत होती आणि त्या मुलीचं नाव काय आहे, अंकिता नगरकर. म्हणजे ती माझीच मुलगी आहे. वयाच्या 16व्या वर्षी तिने पहिलं पेटंट फाईल केलं 10वीत असताना आणि गुगलवर तुम्ही नाव टाकलं अंकिता नगरकर, तिची 10 पेटंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता ह्या मी बऱ्याच वेळा सांगतो, सरांशी पण बोललो की मी अंकिताला गाईड केलं व्हॉट टू डू, हाऊ टू राईट पेटंट्स, हाऊ टू बिकम सायंटिस्ट.
आज तिची अनेक व्याख्यानं होतात, अनेक ठिकाणी बोल होतात. अमेझॉन मध्ये जॉब करते, तिचं लग्नही झालंय, BE झाली, MBA झाली, डबल MBA झाली, कॉर्पोरेट ऑफिसला सर्व्हिसला आहे. तर याचं कारण काय की 10वीत असताना तिने एक शोध लावला, पुढे गेल्यानंतर शोध लावण्याचा कार्यक्रम चालू राहिला. या पुस्तकात सगळं दिलंय, तिचं पेटंट दिलंय, तिने कुठले पुरस्कार मिळवलेत आणि कशा पद्धतीने संशोधन केलं, बरीच चांगली कथा आहे. तर हे पुस्तक मी सरांकडे देतो, जाताना तुम्ही अवश्य पहा. तर पुढे की आज प्रश्न सगळ्यांच्या मनात, मी कुठेही जाताना टाइमपास म्हणून जात नाही, लक्षात ठेवा. आय हॅव टू गिव्ह समथिंग टू सोसायटी, आय हॅव टू गिव्ह समथिंग टू स्टुडंट्स. आणि डेफिनेट मी सांगेल की इथनं पुढे मी 10 मिनिट जे बोलतोय ते मनापासून ऐका. ते टेक्निकल आहे आणि तुम्हाला मान्य असेल की सीईच्या टोकावर जागा छोटी असते, त्याचं कारण ते महत्वाचं असतं. तळाला भरपूर जागा असते. द रिझन इज व्हॉट आय एम टेलिंग इज कम्प्लिटली टेक्निकल. ही सर्व मुलं मराठी मीडियम का इंग्लिश मिक्स? दोन्ही मिक्स. ओके. तर आता आपल्याला शास्त्रज्ञ व्हायचंय आपण ठरवलं समजा. ओके. आणि तुम्हाला प्रत्येकाला मान्य असेल की टेलिफोनचा शोध ग्राहम बेलने लावला. थॉमस अल्वा एडिसनने 1400 शोध लावले, 1200 पेटंट्स आहेत त्याचे, बरोबर ना. आपण जर पाहिलं जे थॉम्सन नावाचा जो सायंटिस्ट होता, ही गॉट नोबेल प्राइज, त्याचे 7 विद्यार्थ्यांना नोबेल पारितोषिक मिळाली. पॉलिंग नावाचा सायंटिस्ट होता, ही गॉट फर्स्ट नोबेल प्राइज इन प्युअर सायन्स अँड सेकंड नोबेल प्राइज इन पीस वर्क. ब्रॅग्स नावाचा सायंटिस्ट होता, त्याला वयाच्या 85 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. क्युरी नावाच्या फॅमिलीमध्ये न्यूक्लिअरची अनेक नोबेल पारितोषिक आहेत. आपल्या भारताचा CV रामन, चंद्रशेखर वेंकट रामन, त्यांना रामन इफेक्ट जो 28 फेब्रुवारीला त्यांनी शोधला, त्याचं नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं. आता वैयक्तिक माझं म्हणाल तर मी अनेक मिसाईल डेव्हलपमेंट मध्ये कामं केली आणि आमच्या जवळपास भारताच्या अनेक मिसाईलच्या डेव्हलपमेंट मधली अनेक क्षेत्रामध्ये माझं रायटिंग आहे, अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. तर आता तुम्ही म्हणाल की शास्त्रज्ञ काय करतो आणि आपण काय केलं पाहिजे. आता बरेच म्हणतील की विद्यार्थी असताना शास्त्रज्ञ होता येतं का? येस, होता येतं. त्याचं उदाहरण मी आता तुम्हाला दाखवलं. डॉक्टर कलामांसारख्या माणसाने, त्या अंकिताला 10वी पास झाली, म्हणजे 10वीत असताना तिने शोध लावला स्टेपलर पिनांचा. शेवटच्या 4 पिनांना तिने रंग दिला आणि तुम्हाला मान्य असेल की स्टेपलर मध्ये पिन टाकल्या आणि जेव्हा नॉन कलर पिन संपतात आणि कलर पिन बाहेर दिसतात त्यावेळेस आपल्याला समजतं की आता पिन संपत आल्यात. दॅट इज अ सिंपल सिम्पटम. तर हा शोध खूप छोटा आहे, पण त्याचं पेटंट केलं, त्याचं राईटअप केलं आणि ते NIF नावाची फाउंडेशन जी आहे, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन अहमदाबाद, तिथे पाठवलं. आता तुम्हाला मी सांगेल की समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. नंबर 1 जे फक्त बोलतात, अशी अशी आयडिया आहे, असं असं केलं तर असं असं होईल आणि हे खूप चांगलं आहे, ते बोलून निघून जातात. आणि खरा हुशार माणूस कोण की आयडिया डोक्यामध्ये येते, त्या आयडियाचा तो डिटेल सायंटिफिक स्टडी करतो, त्याचं रायटिंग करतो, योग्य ठिकाणी ते पाठवतो, त्याचं पारितोषिक मिळवतो आणि आपल्या नावावरती एक शास्त्रज्ञ म्हणून ठप्पा मारून घेतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय की एखादी आयडिया डोक्यात येणं ही प्रायोरिटी आहेच, नो डाऊट. आता ताजमहालचं उदाहरण सरांनी सांगितलं. पहिला ताजमहाल कुठे बांधला गेला? डोक्यामध्ये. पहिला रायगड शिवाजी राजांच्या डोक्यात बांधला, नंतर तो प्रत्यक्षात आला. म्हणजे काय? कल्पना आणि संकल्पना. कल्पना कोणाच्याही डोक्यात येते, पण संकल्पना म्हणजे वी शुड ब्रिंग इट इन द प्रॅक्टिस. तर मुलांना माझा एक संदेश आहे, खूप डोस देणार नाही, पण तुम्हाला मी सांगेल की आज घरी गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मुलांना मुलींना सांगेल, एखादा तरी प्रॉब्लेम शोधा. किचन मधला असू द्या, दारातला असू द्या, घरातला असू द्या, गार्डन मधला, रस्त्यातला, ट्रॅफिकचा, जनरल. आता माईक आहे, फॅन आहेत, अनेक ठिकाणच्या अनेक गोष्टींचे अनेक प्रॉब्लेम आपल्या समोर आहेत. अँड वी शुड ट्राय टू फाइंड आउट सोल्युशन फॉर दॅट. आपण त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा आणि ते सोल्युशन म्हणजे शोध. बरोबर. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल, तुमच्या सर्वांच्या मनाला पटणारं उदाहरण. आता जस्ट इमॅजिन करा, इथे एखादा चित्रपट चालू आहे, बरोबर. आता चित्रपट चालू म्हणजे इकडच्या सगळ्या लाईट बंद, आणि दुपारची वेळ आहे. एखादा विद्यार्थी बाहेर न आला आणि त्याचा सीट नंबर समजा 3rd रो 3rd सीट असं असेल, तर बाहेर न आल्यावर त्याला दिसेल काय अंधारात? अजिबात दिसणार नाही, त्याचं सीट दिसणारच नाही. पण त्याला तर सीट शोधायचं. आता एक तुमच्यासारखाच 6वी 7वीतला मुलगा
माझ्या घरी एकदा आला डिस्कशनसाठी आणि तो सांगितलं की सर या प्रॉब्लेमवर माझ्याकडे सोल्युशन आहे आणि त्याचं मला पेटंट करायचंय. आता मी सांगितलेला प्रॉब्लेम. त्याने काय केलं, सीटच्या आपण ज्या ठिकाणी बसतो त्याच्या खाली स्विच लावला आणि मागे सीटच्या बॅक साईडला ब्लू कलरचा एक एलईडी लॅम्प लावला, छोटा ब्लू कलरचा एलईडी लॅम्प. आणि ज्यावेळेस माणूस त्या सीटवर बसतो तो लॅम्प बंद होतो. आय होप यू गॉट माय पॉइंट. आता तुम्ही पहा की संपूर्ण ऑडिटोरियम मध्ये समजा या ठिकाणी 150 सीट आहेत, 150, आणि 4 लॅम्प चालू आहेत. याचा अर्थ काय, 4 सीट रिकाम्या आहेत, बरोबर ना. आणि कुठल्या सीट रिकाम्या आहेत ते दिसतं, कारण बाकी सीटवर माणसं बसली की तो स्विच प्रेस होतो आणि मागची लाईट बंद होते. व्हेरी सिम्पल इनोव्हेशन. आणि त्याचं आम्ही पेटंट केलं, पेटंट ग्रांट झालं. त्याचं पसपुले आडनाव आहे, पुण्याला मॉडेल कॉलनीमध्ये तो राहतो. तुम्हाला पाहिजे असल्यास मी नंबरही त्याचा देऊ शकतो. असे शोध विद्यार्थी दशेत आपण लावू शकतो. क्रिकेट तुम्ही पाहता सगळेजण. क्रिकेटमध्ये पाहिलं असेल की बॅट्समनने बॉल मारला ग्राउंडवरनं, तो रोपला टच झाला की 4 रन मिळतात, इजंट इट. पण बऱ्याच वेळा काय होतं की एक विद्यार्थी आहे, घरामध्ये क्रिकेट पाहता पाहता त्याला शोध लागला, जस्ट त्याला 10 लाख रुपये मिळाले मध्ये. त्याने काय शोध लावला की बॅट्समनने बॉल मारला, तो वायर रोपला जाऊन टच व्हायच्या आधी ऑपोजिट साइडचा फिल्डर जो आहे तो डाईव्ह मारतो आणि तो बॉल कट करतो. बरोबर, आपण अनेक वेळा पाहतोय. पण अंपायरला सेंटर पासून ती बॉर्डर दिसत नसते. सो अंपायर इज अनेबल टू जज वेदर इट हॅज बीन टच टू बॉर्डर ऑर नॉट. मग त्यावेळेस तो अंपायर काय करतो, असं एक सिम्बॉल करतो, थर्ड अंपायर, बरोबर ना. मग कॅमेरा ऍक्शन रिप्ले, मग त्यावेळेस ते पाहतात की तो बॉल बॉर्डरला टच झाला असेल तर 4 रन, नसेल झालं तर नो 4 रन. पण याच्यावरती शोध लावला एका मुलाने, तुमच्यासारखाच 10वीतला मुलगा. त्याने काय केलं की त्या वायर रोपला सेन्सर बसवला. मुंबईला एक ठिकाण आहे, वाटेल ते सेन्सर मिळतात, तुम्ही वाटल्यास माझ्याकडनं फोन नंबर घेऊन जा. त्याने सेन्सर आणला, कुठला, लेदर बॉल सेन्सर. म्हणजे त्या वायर रोपला त्याने एलईडी लॅम्प लावले, बॅट्समनने बॉल मारला आणि जर तो बॉल त्या रोपला टच झाला की तिथले 1 फूट इकडचे 1 फूट इकडचे लाईट लागतात. त्या ठिकाणी समजतं की 4 रन. आणि जर लॅम्प लागले नाही म्हणजे तो टच झाला नाही. आता काही लोकांच्या मनात शंका येईल की प्लेअरचा हात लागला तरी लॅम्प लागेल का? नो. एखाद्याने बॉटल फेकून मारली, लॅम्प लागेल का? नो. तर फक्त बॉल टच झाला तरच तो लाईट लागतात, अशा पद्धतीचा शोध त्याने लावला. त्याचं पेटंट केलं आणि ते पेटंट पुढे ग्रांट्स झालं. अशी पेटंट्स मुलं शोधू शकतात. आता तुम्ही छोटी मुलं आहेत त्यामुळे मी छोटे छोटे उदाहरणं सांगतो. तुम्ही सगळ्या मुलांनी जेसीबी पाहिलाय का? पाहिलंय? मुलांसाठीच बोलतोय, पालकांना थोडी माफी मागतो, बिकॉज दे आर द पीपल टू हुम आय एम फोकस्ड ऑन. तुम्ही जेसीबी पाहिलाय? जेसीबी काय करतो? माती उचलतो, इजंट इट, आणि असं करून इकडे माती इकडे तिकडे टाकत असतो. पाहिलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी. अनेक ठिकाणी कामं चालतात डेव्हलपमेंटची. तर त्या ठिकाणी आता पहा की जेसीबी गावाकडे एखाद्या पडीक जमीन असेल, तुम्हाला सगळ्यांना हा शब्द माहिती असावा, नसेल तर माहिती करून घ्या. ती पडीक जमीन असेल तर ती जमीन कल्टिवेटेड करण्यासाठी काही प्रयोग करायचे असतात. मग त्यासाठी जेसीबीला एका विद्यार्थ्याने काय केलं, जेसीबीचा पॅन त्याला व्हायब्रेटर बसवला, व्हायब्रेटर, आणि त्याच्या खाली होल पाडले. आता तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही सगळे विद्यार्थी, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तर द्या असं म्हणत नाही, पण उत्तर तुमच्या डोक्यात येतं की नाही ते चेक करा. जेसीबीचा पॅन आहे, त्या पॅनला छोटे छोटे होल पाडलेले आहेत आणि त्या पॅनला व्हायब्रेटर बसवलेत पुढच्याला, आणि माती घेतली, बरोबर, आणि त्याने व्हायब्रेशनला सुरुवात केली. मला सांगा खाली काय पडेल? माती पडेल. आणि त्या पॅन मध्ये काय शिल्लक राहील? स्टोन, खडे, बरोबर ना. मग ते दगड आपण बाजूला टाकू शकतो, ज्याला मराठीत बांध असं म्हणतात, शेतीचा बांध, बरोबर ना. आता हा शोध तुम्ही म्हणाल एवढा सोपा शोध, यात काय विशेष आहे? त्याचंही पेटंट झाले. आता याचं इकॉनॉमिक्स तुम्हाला सांगतो, याचं अर्थकारण. वाणिज्य विषयाचे प्राध्यापक इथे बसलेले आहेत की मॅनपॉवर लावून 1 एकर शेती कल्टिवेशन लेवलला आणण्यासाठी 42,000 रुपये खर्च येतो, कारण माणसं लावायची, 8 तास काम करणार, त्यातला 1 तास गप्पा मारणार वगैरे. पण हा जेसीबी घेऊन
आपण तीच शेती 9 ते 10 हजारामध्ये 1 एकरची शेती पूर्णपणे डेव्हलप करू शकतो, असा शोध त्याने लावला. आणि त्याचा आता निगोजा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये त्याचं प्रोडक्शन सुरू आहे. अशी मुलांना मी आता बोलत चाललोय, असे 2,500 पेटंटचा अभ्यास मी केलाय. त्यातल्या जवळपास 300 पेटंट्स फाईल करणं, त्यांना माहिती देणं, त्यांना गायडन्स करणं यासाठी मी मदत केलेली आहे. तर तुमच्यापैकी सुद्धा मुला मुलींना काही मनात आयडिया असेल तर माझा नंबर सरांकडनं तुम्ही अवश्य घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही पेटंट्स फायलिंगचा संशोधन करायचा प्रयत्न. सायंटिस्ट होण्याचं पहिलं काम म्हणजे शोध लावणं, दुसरं काम म्हणजे त्याचं पेटंट घेणं. आता तुम्ही म्हणाल की पेटंट का घ्यायचं? पेटंट घेतल्यानंतर काय होतं, तुमचे हक्क अबाधित होतात. त्याला IPR असं म्हणतात, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. जर तुम्ही पेटंट फाईल न करता शोध मार्केटमध्ये आणला, कोणीही कॉपी करू शकतं, बरोबर ना? म्हणजे पेटंट हे राईट्स असतात आणि बालवयातच तुम्ही एक तरी शोध लावाल अशी आज प्रतिज्ञा घेऊनच तुम्ही बाहेर जायचंय. किंबहुना मी तर म्हणेल की आज कार्यक्रम झाला की तुम्हाला ज्या ज्या मुलांना काय आयडिया असतील मला अवश्य भेटा. आता मी ऑर्चिड कॉलेज सोलापूरला गेलो होतो, त्या ठिकाणी 4,000 विद्यार्थी होते. सरांना म्हटलं मुलांचं एक लेक्चर घेतो, मग शिक्षकांचं एक घेतो आणि त्या मुलांना सांगितलं की तुमच्यापैकी ज्या ज्या मुलांना काय आयडिया आहेत त्यांनी संध्याकाळी 5 वाजता परत भेटा. तिसरं लेक्चर मी एकाच दिवसात घेतलं. 100 मुलं 100 आयडिया घेऊन आली आणि त्यातल्या आम्ही जवळपास 40 आयडिया फायनलाइज केले की ज्याचं पेटंट रायटिंग आता चालू आहे. ऑर्चिड कॉलेज सोलापूरचं फेमस कॉलेज आहे, तिथे अशा पद्धतीने काम सुरू आहे. आज सुद्धा आम्हाला सोनवणे सरांना विनंती आहे की या सर्व मुलांचे ऍड्रेस, फोन नंबर तुमच्याकडे असतीलच, तर त्या मुलांकडनं आयडिया तुम्ही आयडिया कोणाला सांगायची नाही. पहिली गोष्ट की आपण आयडिया द्यायची, फक्त असं करायचंय, पण एक्सपोज करायची नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल. पंढरपूर कॉलेजचा एक विद्यार्थी, मी चंद्रयानकडे वळणार आहेच, पण हे सायन्स काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. पंढरपूर कॉलेजचा इंजिनिअरिंगचा 3rd इयरचा विद्यार्थी एकदा संध्याकाळी माझ्या घरी आला. सर म्हटलं मी शोध लावलाय. कसला? तर 2 व्हीलर प्रेस केलं की गिअर होती आणि एक युनिट असं होतं की ते असं पुल केलं की ती नॉन गिअर होती. एकच 2 व्हीलर, शाईन नावाची मोटरसायकल. मला पाहून खूप आनंद वाटला की दिस इज व्हेरी गुड इनोव्हेशन. मग त्याला विचारलं हे शोध कोणाला सांगितलंयस का? त्याने सांगितलं सर हा शोध मी तालुका लेवलला दाखवला, बक्षीस मिळालं, जिल्हा लेवलला बक्षीस मिळालं, स्टेट लेवलला सिलेक्शन झालं, दिल्लीला जाऊन आलो, प्रगती मैदानला मला अप्रिसिएशन लेटर मिळालं. म्हटलं दिल्लीला तू काय काय दाखवलंस? त्याने मला एक फ्लेक्स दाखवला असा मोठा, की त्या फ्लेक्स वरती संपूर्ण शोधाची डिटेल माहिती होती अलॉंग विथ सर्किटरी. म्हणजे काय केलं, कसं केलं, कुठले कॉम्पाउंड वापरले, साईज काय, डायमेन्शन काय, एव्हरीथिंग वॉज एक्सपोज्ड. आणि त्या क्षणी मला शंका आली की हा मुलगा माझ्याकडे आलाय बट ही हॅज कम व्हेरी लेट. आणि जेव्हा आम्ही गुगल वरती सर्च केलं सर, सेम पेटंट वॉज फाइल्ड बाय समवन फ्रॉम कुरुक्षेत्र ठिकाण माहिती असेल तुम्हाला. दिल्ली पासून चंदीगडला जाताना जिथे महाभारत घडलं त्या गावातला एक शर्मा नावाचा मुलगा होता, त्याने ते पेटंट फाईल करून टाकलं. रिझन काय? या मुलाने पेटंट फाईल न करता त्याची आयडिया सगळी जगासमोर मांडून टाकली. सो वी शुड नो that whatever idea is with you, that idea we should not disclose unless you file the patent. नाही तर काय होईल, आयडिया तुमची दुसऱ्याला कळली, तो लगेच लिहून काढेल, पेटंट फाईल करून टाकेल. आजकाल खूप सोपं झालंय फाईल करणं, ऑनलाईन पेटंट फाईल होतं. सो इट इज व्हेरी इझी प्रोसेस. सो द नेक्स्ट मेसेज विच आय वॉन्ट टू गिव्ह, सगळ्यांना मेसेज असा द्यायचा आहे की पेटंट फाईल करायचं असेल, आपली आयडिया इनोव्हेटिव्ह असेल तर कोणालाही ती डिस्क्लोज करू नका, इव्हन मला सुद्धा. आता तुम्ही म्हणाल नाही करायचं तर कसं? यू स्टार्ट रायटिंग. या पुस्तकात एक पेटंटचा फॉर्मॅट दिलाय, काही अजून कॉपी मी देईल सरांकडे. आता पुढे आपला हा मुख्य विषय जो आहे चंद्रयान, याविषयी थोडस बोलण्याकडे वळतो. मी आतापर्यंत जे बोललोय त्यात काही शंका असतील तुम्ही मला अवश्यपणे विचारू शकता. आता चंद्रयान विषयावरती मी बोलणार आहेच, पण अब्दुल कलाम सरांचे आम्ही अनेक लेक्चर्स ऐकायचो. म्हणजे सर आले की एकदम आम्ही चार्मिंग मूड मध्ये त्यांची लेक्चर्स ऐकायला बसायचो आमच्या DRDO मध्ये. आणि सरांची एक स्किल होतं त्यांचं. त्यांनी काय सांगितलं, इव्हन त्यांचा मेसेज होता आम्हाला, आफ्टर रिटायरमेंट यू कॉन्ट्रीब्यूट युअर टाइम फॉर द सोसायटी. कारण रिटायरमेंट मिळाल्यानंतर आपण शास्त्रज्ञ आहोत, ज्ञान भरपूर आहे भारताचं. मी संपूर्ण भारतामध्ये जॉईंट डायरेक्टर म्हणून मी रिटायर झालो. तर हे ज्ञान पाहून अनेक कंपन्या आपल्याला बोलवत असतात, सर आमच्याकडे या, आमच्याकडे जॉईन व्हा, तुम्हाला एवढं सॅलरी देऊ, हे देऊ. बट अवॉइड एव्हरीथिंग अँड वर्क फॉर द सोसायटी, वर्क फॉर द स्टुडंट्स. त्या बेसवर मी आज इथे तुमच्यासमोर उभा आहे.
सरांनी काय सांगितलं होतं की लेक्चर ऐकल्यानंतर किमान 3 मुलांनी आणि 3 मुलींनी प्रश्न विचारावे. बरोबर का सोनवणे सर? तर आता माझं मी इथनं पुढे चंद्रयान विषयावरती जी माहिती सांगतोय तर ती माहिती सांगून झाल्यावर किमान 3 मुलांनी आणि 3 मुलींनी एक एक प्रश्न विचारावा. आता ते कोण मी आता सांगत नाही, तुम्हीच ठरवायचं तुमच्या ऑफ युअर ओन. आपण जे स्वतःच्या स्फूर्तीने ज्यांच्या मनात प्रश्न येतील त्यांनी ते अवश्य विचारावे. आत्तापासून काय प्रश्न विचारायचा याची तयारी सुरू करा. नंबर 1, आता भारतामध्ये श्रीहरिकोटा हे नाव सगळ्यांनी ऐकलं असावं. आपण चेन्नई तिथे मी काही ट्रेनिंग प्रोग्रामसाठी काही मीटिंगसाठी अनेक वेळा गेलोय. तर तिथली माहिती तुम्हाला मी जस्ट सांगतो की चेन्नईला आपण उतरलो, तिकडनं 22 किलोमीटर अंतरावरती पुढे सुलूरपेटा नावाचं एक स्टेशन आहे. जसं आपण पुणे स्टेशनला उतरलो तिकडनं देवरोड एवढं अंतर त्या सुलूरपेटाचं आणि चेन्नईचं आहे. लोकलमध्ये बसून तिथं आपण उतरलं की तिथे एक गाडी येते इस्रोची. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ती गाडी येते, त्या गाडीत आपण बसायचं. ती घेऊन जाते आपल्याला पुढे त्या आयलँडला म्हणतात लॉलीपॉप आयलँड. आता लॉलीपॉप आयलँड म्हणजे काय? अक्षरशः लॉलीपॉप सारखंच असतं. म्हणजे एक सरळ काठी, माहिती ना लॉलीपॉप कसा असतो? सरळ काठी आणि वरती पूर्ण सर्कल. आणि तुम्ही आज घरी जाऊन गुगल मॅपवर पहा, शार श्रीहरिकोटा हाय अल्टिट्यूड रेंज असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. तुम्ही जर गुगलवर पाहिलं एक्झॅक्टली लॉलीपॉप सारखं ते आयलँड दिसतं. आता तो जो स्टेट रस्ता आहे 4 किलोमीटर समुद्रात जातो. तिथे गेल्यानंतर कंटिन्युअस 50,000 एकर एरिया असणारा एक सर्क्युलर आयलँड आहे. 50,000 एकर. तिथे काही आदिवासी लोक सुद्धा राहतात. आणि ती जागा विक्रम साराभाईंनी शोधली आणि तिथेच त्यांनी पुढे ऍक्टिव्हिटीज पुढे सुरू केल्या. तर त्या ठिकाणी श्रीहरिकोटा हाय अल्टिट्यूड रेंज आहे. तिथे तुम्ही आता विचार करा की समुद्रातनच का करतात? तुम्हाला प्रत्येकाला मनात आलं असेल की समजा सॅटेलाइट सुरुवातीच्या काळात लॉन्च केलं आणि काही टर्ब्युलन्स आला, काही प्रॉब्लेम आले, तर त्याला 2 ऑप्शन असतात. सीडीएस म्हणजे कमांड डिस्ट्रक्शन सिस्टीम, हवेतल्या हवेत ते नष्ट करणं, किंवा जर कोलॅप्स झालं तर ते समुद्रात पडावं. बरोबर ना? आपण पुण्यातनं लॉन्च केलं आणि खराब झालं तर काय? ते मंडईत जाऊन पडेल नाही का? ते सगळे आंबे खराब होतील मंडईतले. सो इट शुड नॉट हॅपन. सो थिंग इज दॅट वेन एव्हर लॉन्चिंग place is selected, it should be in the sea so that even after drop it will not have any casualties. कुठल्याही माणसाची मनुष्यहानी तिथे होणार नाही. त्यामुळे ते लॉलीपॉप आयलँड निवडलंय. तिथे ग्रॅव्हिटेशनल स्टॅबिलिटी आहे. अत्यंत सक्सेसफुल लॉन्चिंग त्या ठिकाणी होतं. त्यामुळे जगातले 192 जे देश आहेत त्यातले अनेक देश आपल्याकडे सॅटेलाइट लॉन्चिंगसाठी येतात. दुसरा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असेल की भारतामध्ये एवढी गरिबी आहे, लोकांना खायला प्रॉब्लेम आहे, हे कशाला पाहिजे चंद्रयान? तोच खर्च इकडे वापरला तर लोकांना खातं तरी येईल वगैरे वगैरे. पण 640 आपण जर विचार केला, जो काही एक्सपेंडिचर जो कन्सिडर केलाय, तर हा खर्च केल्यानंतर देशाची एक इमेज बिल्डिंग होते. आपली टेक्नॉलॉजी त्या लेवलची आहे हे जगाला मेसेज जातो आणि त्यातनं भारताची डेव्हलपमेंट जी म्हणतात बिझनेस डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते. दॅट इज व्हॉट वी रेफर ॲज इमेज बिल्डिंग. आपली टेक्नॉलॉजी त्या लेवलची आहे. आता चंद्रयान 3 मध्ये एक्झॅक्टली त्यांचे एम काय होते? नंबर 1, जे काही चंद्रयान पुढे आपण लॉन्चिंग केलंय तर तुम्हाला माहिती असेल चंद्रयान 2 मध्ये तिथे पोहोचलं, ते माहिती आहे तुम्हाला. पण पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी ते ड्रॉप झालं, टच झालं, तिथे कोलॅप्स झालं आणि त्या हवेमुळे, फॅनमुळे, वादळामुळे, वाळू त्याच्यावर आल्यामुळे ते नेक्स्ट स्टेप म्हणजे पुढचे ऍक्शन्स काही होऊ शकले नाहीत. म्हणजे आपण सक्सेसफुल झालो होतो कुठपर्यंत? 95% पर्यंत. म्हणजे टू टेक इट ऑन द मून अँड टू लँड इट ऑन द मून, तिथपर्यंत आपण गेलो होतो. पण ते लँडिंग सक्सेसफुल झालं नव्हतं बिकॉज ऑफ सम कोलॅप्स अँड रॉंग सिलेक्शन ऑफ द एरिया. आता तुम्ही म्हणाल की मग चंद्रयान 3 मध्ये डेव्हलपमेंट काय केली? तो एकमेव एम होता. ऑल 3 म्हणजे आधीचं जे सक्सेसफुल झालं ते होणार, फक्त लॉन्चिंग झाल्यानंतर ते स्टेबली तिथे बसावं. त्यामुळे ते सीजी बॅलन्स करणं, स्टॅबिलिटी आणि कोलॅप्स होण्याचे चान्सेस जे आहेत ते 99% कमी केले. त्यामुळे नेक्स्ट लॉन्चिंग जे आहे ते सक्सेसफुली त्या ठिकाणी लॉन्च झालं. आता तिथे हा एक मुख्य उद्देश होता की लँडिंग शुड बी प्रॉपर. बरोबर. आता पुढचा उद्देश काय? एकदा ते लँडिंग झालं की त्या संपूर्ण चंद्रावरती जे काही
आपल्याला स्टडी करायचं, त्याचा डेटाबेस कलेक्ट करणं. त्यामध्ये एक्झाम्पल आहे म्हणजे टेम्परेचर काय आहे, त्यानंतर तिथले फोटोग्राफ्स, त्यानंतर सँड, त्यातले टेम्परेचर किंवा ओव्हरऑल ह्युमिडिटी, जे काही आपल्याला तिथे ह्युमिडिटी हा शब्द येऊ शकत नाही कारण पूर्ण तिथे ओव्हरऑल पाण्याचा प्रश्न आहे. पण आता जो भाग त्यांनी निवडलेला आहे तिथला अभ्यास, तिथले काही सॅम्पलचा स्टडी, तिथले अनालाइज करून पुढे पाठवणं, हे काम चंद्रयान 3 मध्ये होतं. आणि ते मला वाटतं तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की हे काम सक्सेसफुल झालेलं आहे. आता या संपूर्ण याच्यामध्ये आपण जर विचार केला की चंद्रयान 3 मध्ये भारताने काय काय मिळवलं. आता अजून एक हिडन गोष्ट सांगतो की जी तुमच्या कोणाच्याही डोक्यात नसेल. आज आपण लिथियम आयन बॅटरी पाहता, पूर्वी लेड बॅटरीज होत्या. तर अशा या नवीन नवीन गोष्टी तयार करताना रेअर अर्थ नावाचे एलिमेंट लागतात. जे केमिस्ट्रीचे लोक आहेत त्यांना माहिती असेल, लॅन्थनाइट एलिमेंट्स म्हणतात त्याला, की जे पृथ्वीवरती खूप कमी आहेत पण चंद्रावरती ते किती प्रमाणात आहेत. चुकून जर ते काही जास्त प्रमाणात सापडले, अशा प्रकारचे रेअर अर्थ पृथ्वीवरती आणता आले तर वी कॅन मेक सो मेनी थिंग्स ऑन द अर्थ. असा एक पुढचा चॅलेंजिंग ऍस्पेक्ट भारतापुढे आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो विचार सुद्धा चालू आहे. आता चंद्रयान मध्ये पहा की इस्रो बद्दल जी माहिती तुम्हाला सांगत होतो की ऍज अ स्टुडंट थोडं मुलांच्या काही काही गोष्टी डोक्यावरनं चालल्या असतील, पण ठीक आहे, माहिती आहे ती सांगणं आवश्यक आहे. इस्रोचा लॉंग फॉर्म सगळ्यांना माहिती आहे. काय सांगितलं होता? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचा अर्थ काय? एक ऑर्गनायझेशन असते, त्याच्या अंडर 19 लॅब आहेत भारतभर. प्लाझ्मा रिसर्च लॅबोरेटरी आहे, VSSC म्हणजे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, शार, श्रीहरिकोटा हाय अल्टिट्यूड रेंज, हे सगळे वेगवेगळे रेंजेस आहेत आणि हे वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आहेत आणि भारतभर अनेक ठिकाणी असतात. एक प्लाझ्मा रिसर्च लॅबोरेटरी जी म्हटलं ती गांधीनगरला आहे, इकडे गांधीनगर म्हणजे गुजरातमध्ये, बरोबर ना. तिरुवनंतपुरमला आहे VSSC विक्रम साराभाई स्पेस सेंटर. त्यानंतर शार म्हटलं चेन्नईच्या जवळ आहे. सो लाईक दॅट व्हेरियस लॅब्स आर देअर, त्याला ऑर्गनायझेशन. तसं आता CSIR चा लॉंग फॉर्म कोणी सांगेल तुमच्यासाठी? CSIR, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. त्याच्या अंडर 40 लॅब आहेत की जिथे वेगवेगळ्या प्रकारचं दैनंदिन जीवनात लागणारं संशोधन केलं जातं. त्यातली एक लॅब आपल्या पुण्यात आहे, त्याचं नाव NCL. NCL चा लॉंग फॉर्म नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. दिल्लीमध्ये एक लॅब आहे NPL, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, बरोबर ना. अशा म्हणजे CSIR च्या अंडर या लॅब आहेत. म्हणजे या ऑर्गनायझेशनच्या अंडर. पुढचं एक आहे DAE, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. त्यामध्ये BARC एक आहे, IGCAR म्हणजे कल्पकमला जी आहे, अणुभट्टी आहे. तर या रिसर्च ऑर्गनायझेशन आहेत. हे सगळे नावं तुम्हाला मी का सांगते मुलांना, अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपलं हे शिक्षण जे आहे ग्रॅज्युएशन पर्यंत नेणं, चांगले मार्क्स मिळवणं, गेट पास करणं, मे बी पोस्ट ग्रॅज्युएट इन सायन्स, मे बी ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग, आणि अशा पद्धतीने आपण त्या परीक्षा देऊन पुढे जाऊ शकता. त्यासाठी गायडन्स करायची ही वेळ नव्हे, बट यू शुड हॅव दॅट फोकस इन माइंड. मी स्वतः सरांनी सांगितलं त्या पद्धतीनेच माझं शिक्षण जे आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये मरकळला झालं. मरकळ माहिती आहे ना, तिथून काही 1-2 इयत्ता मी आळंदीत शिकलो, काही कडूसला शिकलो, राजगुरुनगर जवळ. माझं BSc राजगुरुनगरला झालं, MSc पुणे विद्यापीठ, PhD पुणे विद्यापीठ, UPSC तुम्ही डायरेक्टली पहिल्या प्रयत्नामध्ये सायंटिस्ट झालो. कारण माझा एम होता की आय शुड बिकम सायंटिस्ट. आणि मला खूपच आनंद वाटतो की सायंटिस्ट म्हणून काम करत असताना शेवटी मी रिटायर झालो तर माझ्या 550 मेडिकल शिल्लक होत्या. त्याचं कारण मेडिकल घ्यायची वेळ कधी आली नाही आयुष्यात. आणि कोरोना काळामध्ये फक्त जरा एफेक्ट झाला होता, एक 20-22 दिवस क्वारंटाईन वर लीव्ह घ्यावी लागली होती, कारण अनेक लोक याचे सिग्नेचर घ्यायला कुठेतरी इन्फेक्शन झालं होतं. सो आय वॉज ऍडमिटेड फॉर क्वारंटाईन पिरियड. तर ह्या संपूर्ण याच्यात मला सांगायचं काय होतं की ज्या मुलांना देशासाठी काहीतरी करायचंय त्यांना ही खूप मोठी संधी आहे. संशोधन करताना फायदा काय? एक तर आपल्या नावावरती रिसर्च पेपर येतात, पेटंट्स येतात, आपण सक्सेसफुल रिपोर्ट्स तयार करतो, आपली लँग्वेज डेव्हलप होते, आपलं ज्ञान वाढतं आणि त्याचबरोबर आपलं पेमेंट चालू असतं, बरोबर ना. म्हणजे आपण चांगल्या रीतीने आयुष्य जगू शकतो आणि एक प्रकारे देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण खूप मदत करू शकतो. इथे बसणाऱ्या प्रत्येक मुलाला माझा एक संदेश आहे की आपण शास्त्रज्ञ व्हायचा प्रयत्न करावा. सगळेच व्हा असं म्हणत नाही, बट यू ट्राय टू बिकम सायंटिस्ट फॉर द नेशन, आणि त्या योगे तुम्ही प्रयत्न करा. आणि भारतामध्ये राहिलात तर अजून चांगलं आहे. मला 2 मुली आहेत, एक मोठी मुलगी पेटंट ऑफिसर आहे
आणि दुसरी मुलगी अंकिता जी पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे. त्या दोघींनाही मी सांगितलं होतं की मी जे काही शिकाल आणि भविष्यात जे काही कराल ते भारतासाठी करा. त्या दोघींनी माझं ऐकलं अँड दे आर स्टिल इन इंडिया. नाहीतर काय होतं की आमच्या ऑफिस मधले मी माझे सहकारी बघतो 90% माझे कलिग्स आहेत सगळ्यांची मुलं फॉरेनला, म्हातारी एकटेच फिरतात घरात. प्रॉब्लेम असं झालाय. सो दॅट शुड नॉट हॅपन. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ट्रान्झिशन होत चाललंय. तुम्ही मुलं जेव्हा मोठे व्हाल तर भारत हा खूप पुढे गेलेला असणार आहे टेक्नॉलॉजी वाईज. 1900 आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947. आणि कोणता दिवस होता तो? 15 ऑगस्ट, बरोबर ना? तर त्याच वेळेस साऊथ कोरियाला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं होतं 6 महिन्यानंतर. तर साऊथ कोरियाने स्वातंत्र्य मिळाल्यावर काय केलं की त्यांची एज्युकेशन सिस्टीम सुधारली, इनोव्हेशन सुधारलं, संशोधन सुधारलं. आणि आज साऊथ कोरियाचा सॅमसंग आहे, हुंडाई आहे, अनेक प्रकारचे ब्रँड्स त्यांनी डेव्हलप केलेत आणि ते जगावरती राज्य करत आहेत, बरोबर ना? तिथली लहान लहान मुलं तुमच्या वयाची मोठमोठे प्रोग्रामिंग करायला शिकतात. द रिझन इज एज्युकेशन सिस्टम. भारतामध्ये सुद्धा ते होणार आहे. तुम्हाला ती संधी मिळणार आहे. त्यायोगे माझं जे काही सहकार्य फ्युचरमध्ये तुम्हाला लागेल, तुम्ही कुठल्या शाळेमध्ये आहात, तुमच्या प्रिन्सिपलला सांगा, सोनवणे सरांना सांगा, किंवा जे काही तुम्हाला मदत हवी असेल, फॉर एनी गायडन्स आय एम ऑलवेज अवेलेबल. सरांनी मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी माझं म्हणणं जे काही होतं ते शांतपणे ऐकून घेतलं. आज व्याख्यानाचा दिवस नसताना सुद्धा भरपूर बोलायला वेळ दिला. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आता मगाशी बोलल्या